मिले और जितनी खुशबुएं बाग में मिले मैं लाऊं वहाँ पे कि तुम हो जहाँ जहाँ पे एक पल भी ठहरूं मैं गुलसिता बनाऊं अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाऊं कि आरज़ू जगाऊं अगर तुम कहो। तो हाय गाइज, वेलकम बैक. नमस्कार. Hi, hello, namaskar, welcome back. Why I keep forgetting the catch line of my own channel. Okay, alright. So, you might be wondering हे काय चाललंय सकाळी सकाळी गाड्या लावून. काही दिवसांपहिले मिथिला पालकरनी तिच्या इंस्टाग्रामवर असा व्हिडिओ टाकलेला असेल. तुमको बुलाऊं के पल के बिछाऊं कदम तुम जहाँ जहाँ रखो ज़मीं को आसमां बनाऊं सितारों से सजाऊं अगर हे गाणं म्हणत होती ती आणि शी वॉज लाईक दिस आणि ती इतक्या इझिली ते गाणं म्हणत होती आणि आय ट्राईड इट आणि काय माझ्याकडनं जमलं नाही. म्हणजे सूर तालाचे तर आधीच माझे 12 वाजलेत आणि त्यात पण ती इतकी क्यूट आहे, तिचा क्यूटनेस मॅच करणं इज अनदर लेवल. एनीहू आय कुडंट डू दॅट. पण आज मी आत्ता जस्ट सकाळी सकाळी उठले आणि माझ्या कारवावर हे गाणं चालू होतं आणि आय एम लाईक की असंच मधनं आल्यामुळे आय वेंट लाईक दॅट. तर दॅट वेणी वॉज लाईक इतके मोठे केस कसं घेऊन झोपणार ना, ते सारखे अंगाखाली येतात. मग मी त्यांना वेणी घालून झोपते आणि अशी माझी मॉर्निंग झाली आहे. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक. मी आहे हर्षदा. फ्लॉमेझिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आजचा काही प्लॅन नाही ॲक्च्युली. आज फ्रायडे आहे, इट्स लास्ट वर्किंग डे. तर फटाफट लॉग इन करूयात यार. 9 वाजता ऑफिस आहे. लेट्स गेट सम वर्क डन फटाफट क्विकली. ऑफिस का काम खत्म होने के बाद वी हैव लाइक ऑलवेज अ हेल लॉट ऑफ काम फॉर इंस्टाग्राम, यूट्यूब, ये कंटेंट वो कंटेंट. तो क्यों ना लेट्स ट्राई विद कंप्लीटिंग ऑफिस का वर्क फर्स्ट एंड देन विल गेट बैक टू द व्लॉग थिंग. ऑलराइट. Oh yeah, there you go. Hi guys, what's up? Welcome back to the channel again. So it's almost 2 o'clock. It's lunch hour. Actually, it's work from home, so I need to follow like lunch hour and break hours. But I am following it because एक तो फीलिंग नहीं आ रही है. घर से काम कर रहे हो तो ऑफिस की फीलिंग नहीं आ रही है कि मतलब काम करना है, मोटिवेटेड रहना है. फ्राइडे है. आई जस्ट मेड अप एन इंस्टा स्टोरी सेइंग कि यार फ्राइडे है बट इट्स नॉट एनी मोर फन, क्योंकि सैटरडे संडे आने वाला है, वो सेम जाने वाला है जैसे मंडे गया, ट्यूसडे गया, वेडनेसडे गया. ऑलराइट. तो मतलब फ्राइडे को जो मोटिवेशन होता है ना कि चलो काम करते हैं, क्योंकि अब सैटरडे संडे आ रहा है, नो गॉन लाइक पुफ, नो मोर मोटिवेशन ऑन फ्राइडेज टू वर्क. इट्स लिटिल बिट हार्ड फॉर मी टू कीप myself motivated, especially when it's work from home, when it's lockdown and I know I can't go out for indefinite period of time. But so I am following the hours system which we used to follow in office, which is kind of helping me to do my things, like at least helping me to do working station. That's how I'm sitting in kitchen, because if anywhere I feel hungry, I just grab myself some cookies or something. I'm sitting in this here kitchen floor and fan के exact नीचे है, तो मतलब the beat the गर्मी thing has been already taken care of. Although आज काम बहुत सारा है, like apart from work is going pretty great. It's on time, it's on schedule, it's going as per I have decided, or it's expected. Hi. How's going? How's work from home thing is going?
जिमने के लिए काय बना रही है. हा मी असं शिकते मारवाडी. आणि तू जिमला का जिमला काही जिमला काही जिमी काही आणि काही खाऊ ना खम्मा घडी आणि काय पते मैं ये लॉकडाउन में मारवाड़ी सीखूला. हाय गाइज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक. मी आहे हर्षदा. फ्लॉमेझिंग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दिस माइट बी द सेकंड इंट्रो ऑफ द सेम व्लॉग. सॉरी, व्हॉट वॉज दॅट अगेन. ओके, सो ऑफिसचं काम झालं, थोडंसं बाकीचं काम होतं, बाकीचं काम झालं. आंघोळ करण्यात आली आज फॉर अ चेंज. म्हणजे मी रोज करते पण रोज रात्री करते, सो ब्लॉग मध्ये कधी हा पार्ट शूट केला जात नाही. एनीहू, आता आय वॉज टॉकिंग टू प्रिया आणि लॉकडाऊन मध्ये काय करायचं असं ठरता आमचं असं ठरलंय की ह्या लॉकडाऊन मध्ये मी मारवाडी शिकणार. ऐक चला जरा बसूनच गप्पा मारू. या लॉकडाऊन मध्ये मी मारवाडी शिकणार असं ठरलंय. सो आजचा प्रोग्रेस हा आहे की तू काय खाणार आहेस, तू जेवलीस का, आणि ह्या लॉकडाऊन मध्ये मारवाडी शिकणार आहे. हे 3-4 वाक्य मी शिकले. अच्छा ओकेला म्हणतात भला. आणि प्युअर मराठी किंवा प्युअर हिंदी जर येत असेल तुम्हाला तर मारवाडी शिकणं इज व्हेरी मच इझी. समजणं तर खूपच जास्त इझी आहे. मे बी बिकॉज माझ्यासाठी ते इझी आहे कारण की आय हॅव बीन ऑलवेज विथ मारवाडी किड्स आणि माझे फ्रेंड्स मारवाडी होते आणि माझ्या आईकडचे जे फ्रेंड्स आहेत माझ्या आजोळचे मोस्टली सगळे लोक मारवाडी आहेत. त्याच्यामुळे मला ऐकून कानांवर तर लहानपणापासून पडलंय. पण शिकायसाठी जेव्हा वेन यू टॉक इट्स लिटल बिट हार्डर कारण आपल्याला शब्द सापडत नाहीत असा प्रॉब्लेम होतो. हा प्रॉब्लेम माझ्या बाबतीत जरा कमी होतो बिईंग अ रायटर, पण होतो. तेवढे फ्लुएंटली नाही बोलू शकत मारवाडी. पण लॉकडाऊन वर्ड्स लॉकडाऊन 2.0 मध्ये आपण शिकणार आहोत फ्लुएंटली मारवाडी कसं बोलायचं ते. प्लस माझे फ्रेंड्स काही गुजराती पण आहेत, तर सो इट्स लिटल बिट हार्डर की मी मध्येच मारवाडी बोलता असं म्हणते तू काय करू छे, आणि मग हसायला लागतात लोक माझ्यावर की नाही हे मारवाडी आणि गुजराती एकत्र झालं खेचरासारखं. एनीहू, खूप घाणेरडा रेफरन्स होता तो. इफ दॅट वॉज, आय एम सॉरी. नो. हाय गाइज, वेलकम बॅक. दिस इज आफ्टर द डिनर टाइम. सो डिनर हॅज बीन डन. नाउ द प्लॅन इज I'm gonna go in my bed, read some book. Which I'm reading is Sham by Devdutt Patnaik. It is pretty book. Okay, all right. मतलब उसका catch बहुत अच्छा है. Plus I have immense love for Krishna and not the भक्त और भगवान वाला. I have this गोपिका वाला प्यार वाला scene for Krishna. So I'm like pretty much obsessed with the figure, the imagine, the feeling. That's the plan. That's how we're gonna go and sleep. But before that, I was just scrolling through YouTube and I have was watching one video. Before that, the skip ad comes, right? So there was this ad and I somehow kind of liked it and I stayed there because it was talking about some workplace harassment. वुमेन हरासमेंट होती है वर्क प्लेस बोलो या फिर कहीं भी पब्लिक प्लेसेस पे बोलो, जिम बोलो, बस बोलो. तो उन्होंने 2-4 एग्जाम्पल्स ऐसे बताए, शूट किए हुए थे कि it is very pretty ad and coming that was from L'Oreal Paris. It was very unseen for. I was not hoping such kind of ad would be done by such brand. Okay, so I was watching the whole ad. It was pretty much amazing. It read something like you have combat with women harassment in public places with L'Oreal. It was such an amazing ad. I'm gonna put the final banner of the ad right now right after I'm done with the talking. It is such an amazing ad and I have like 100% support to it. It's just amazing. It touched me on very correct nerves. All right, I just wanna tell you guys about this. You can't change the mentality of people in one night, not with the blink of your eye, but
You don't also have to make, you know, noise about it and social media campaigns about it. No, all you can do in that moment is very important. You just can't ignore those things. If you are saying it, or if it is happening with you, or if any sort of way you are experiencing it, talk about it. Talk about it so that people would come to help you, so that you won't be the victim, so that the bad experiences won't come in your way. All right. Big shout out to L'Oreal, and the ad was amazing. That's all I wanna say today in today's vlog. If I could link that ad or some way or other way, if I could provide the path to you guys, I would surely. Please check the description box once. And I also did talk about the same thing in the last vlog, which came up in the morning, I guess, today morning. If you haven't seen it, please see it. Please let me know what are your thoughts about it in the comment section below. You need not need to be a girl to, you know, experience all these things. Even if you are a guy, and if you are a sensitive one, if you have the common sense, if you have the social sense, then you would relate, because you have friends. If you have female friends, you have girlfriend, you have mom, sisters in your houses, and you know what I'm talking about. You're not unaware of it. You can't do anything very constructive about it, but all it needs is requires a small steps towards the change, and you and me can bring that change. So let's not make huge fuss about it, but keep doing everything and anything which is in your hand, which you can do in that very moment, and let's support each other. And with that said, guys, thank you so much for watching the video. I hope you are staying home and safe, and if you like this video, please make sure you hit like, share and subscribe. All good things for the channel, and I shall see you very soon. Until then, bye bye. Until then, stay flawmazing.